आज या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मातील असणारा हा श्रावण महिना आणि त्या श्रावण महिन्यातील अनेक म्हणजे साधारण 72 वर्षानंतर आलेला हा श्रावणी पहिला सोमवार अतिशय पवित्र अशी पर्वणी आणि त्या पर्वणीवर या ठिकाणी भगवान शंकराची असणारी महापूजा सत्यनारायण पूजा आणि त्यानिमित्ताने सर्व शिवसैनिकांनी आदरणीय श्रीकांतजी पठारे साहेब यांनी आयोजित केलेली भगवा सप्ताह आणि मशाल यात्रा या यात्रेचा या ठिकाणी मला वाटतं शुभारंभ आपण करत आहात। तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्माचं जर रक्षण करायचं असेल, धर्माला जर ग्लानी आली तर भगवंत कोणाच्या रूपाने अवतार घेत असतो आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने आपलं हिंदुत्व जतन केलं। खऱ्या अर्थाने हिंदू समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला आणि आपल्या या ठिकाणी सुद्धा आदरणीय श्रीकांतजी पठारे साहेब यांनी या माध्यमातून समाजाची सेवा, त्यांचा स्वतःचा पेशाच डॉक्टर आहे, त्याच्यामुळे सेवा हे त्यांच्या रक्तामध्येच आहे। त्या निमित्ताने शिवसेनेची पताका, भगवी पताका त्यांनी खांद्यावर घेतलेली आहे आणि ती पताका खांद्यावर घेऊन गावोगाव जनजागृती ते करत आहेत। हे मोठं काम त्यांच्या हातून होत आहे। म्हणून सांगितलेल्या संतांच्या ओवीप्रमाणे यांच्या कार्याला पिंपळेश्वर देवस्थानच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून या पुढील काळात देखील अशाच प्रकारचं मोठं कार्य घडावं आणि समाजाला न्याय मिळावा अशी भगवान पिंपळेश्वराकडे प्रार्थना करतो आणि देवस्थानच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी मी छोटासा सन्मान करतो। त्याचा त्यांनी स्वीकार करावा। त्यांचा एकट्याचा सन्मान नसून आपणा सर्वांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे, हे तुम्ही मान्य करून घ्या आणि आपण सर्व शक्तीनिशी तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातली या भय नरका जाणे। सत्यकर्म जर आपल्या बरोबर असेल तर भगवंताला सुद्धा सहाय्य करावंच लागतं। म्हणून सत्यकर्माच्या बरोबर आपण राहायचं। मग ते सत्यकर्म कोणाच्याही हातून घडू द्या, त्याच्याबरोबर जर राहिलं तर निश्चितपणे काहीही कमी पडत नाही आणि आपले सर्व उद्देश त्या ठिकाणी भगवंत पूर्ण करून घेतो।